कायदा करण्याचा अधिकार हा फक्त केंद्र शासनाला आहे। सर्वोच्च न्यायालयाने न्याय द्यायचा असतो, परंतु केंद्र शासनाने आणि तशा पद्धतीनं कायदा करायचा असतो, परंतु सर्वोच्च न्यायालयानेच या ठिकाणी हा अधिकार घेऊन अशा पद्धतीनं या ठिकाणी जो आदेश या ठिकाणी केलेला आहे तो पूर्णपणे आज या ठिकाणी चुकीचा असून सर्वोच्च न्यायालयाने केलेला आदेश हा या तमाम हित असणाऱ्या या ठिकाणी SC ST OBC NT BJT मायनॉरिटीज अशा 85% बहुजनाला या ठिकाणी तो मान्य नाही। कारण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी 100% या ठिकाणी जे आरक्षण आहे ते संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हित असणाऱ्या जातीच्या या ठिकाणी असणाऱ्या आधारावरती प्रत्येकाला ज्याची जेवढी संख्या असेल तेवढ्या संख्येनं हे आरक्षण जर खऱ्या अर्थानं दिलं तर आरक्षणाचा प्रश्नच या देशामध्ये या ठिकाणी निर्माण होणार नाही। परंतु इथल्या असणाऱ्या व्यवस्थेनं इथं असणाऱ्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यवस्थेनं जातीच्या उतरंडीमध्ये हे आरक्षणाचा धोका खऱ्या अर्थानं निर्माण केलेला आहे। आणि इथं असणारा आमचा मराठा बांधव मग आरक्षण मागतोय, आमचा मुस्लिम बांधव आरक्षण मागतोय, आमचा लिंगायत समाज आरक्षण मागतोय, आमचा धनगर समाज आरक्षण मागतोय, परंतु हे आरक्षण इथली व्यवस्था देताना दिसत नाही। आणि म्हणून आम्ही म्हणतोय की 9व्या सूचीमध्ये या प्रत्येकाला शेड्यूलच्या 9व्या सूचीमध्ये प्रत्येकाला या मोठं आंदोलन उभं करून त्या राज्याला राज्य सरकारकडे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्याला जात वर्गीकरण मान्य करेल त्याच्यासमोर आम्ही उपोषण करेल। दुसरी मागणी आमची अशी आहे, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून एक अध्यादेश काढावा आणि सुप्रीम कोर्टाने जो 241 आणि 342च्या माध्यमातून राष्ट्रपतीचे अधिकार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला नाही त्याचा एक अध्यादेश काढून संसदेत मंजूर करून तो विधेयक परिशिष्ट 9 मध्ये समाविष्ट करण्यात यावे। त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने वर्षानुवर्ष लागू केलेले आरक्षण म्हणजे क्वालिटी प्रणाली रद्द करण्यात यावे आणि तिथे त्याच्या क्वालिफिकेशननुसार ती जागा भरण्यात यावी। आणि 2004 ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला की पदोन्नतीतून आरक्षणाच्या जागा भरण्यात याव्या, त्या आज जागा कुठल्याही राज्यानं किंवा महाराष्ट्रातील राज्यानं एकही जागा भरण्यात आलेली नाही, तर ती पदोन्नतीतील आरक्षण लागू करून रिक्त जागा भरण्यात याव्या। या मागण्या आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून करत आहोत। असे निवेदन आम्ही तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्याचा कार्यक्रम केलेला आहे। यासाठी आम्ही 9 सप्टेंबर रोजी यासाठी महात्मा फुले चौकातून तहसील कार्यालयावर एक मोठा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे। त्याही कार्यक्रमाला दलित समाजातील सर्व पक्ष, दलित समाजातील सर्व लोक त्यांनी आपल्या समाजाच्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र यावं अशी माध्यमातून त्यांना आवाहन करतो। आपल्या समाजातील प्रश्न उचलण्यासाठी, आपल्या समाजासाठी लढण्यासाठी तर कोण भाजप येणार नाही ना काँग्रेस येणार नाही, यासाठी आपल्या समाजाला आपल्या न्यायाच्या झेंड्याखाली जावं लागेल। या माध्यमातून आपल्याला न्याय भेटणार आहे। तरी सर्व समाज बांधवांना, OBC ST SC लोकांतील सर्वांना मी विनंती करतो, 9 तारखेला आपण निषेध मोर्चा ठेवलेला आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। व या सर्व महापुरुषांच्या विचारांना घेऊन अखंड भारतभर जयभीमच्या नारा देणारे महामानव वर्तमान महापुरुष मान्यवर काशीराम साहेब व आजच्या आंदोलन ज्यांच्या आदेशाने त्यांच्या निर्देशाने दिलेलं आहे त्या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुमारीबाई मायावतीजी व आजच्या या आंदोलनात सर्व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आज 1 ऑगस्ट रोजी लोकांना आदेश दिलेला आहे SC ST जातीचे वर्गीकरण करायचे, ST ST जातीचे वर्गीकरण करून नमिले राहण्याचे हा निर्णय पूर्णपणे असंविधानिक आहे।
आहे ही संपुष्टात येणार आहे. आपला भारत देश जो आहे हा संपूर्ण जागतिकता संपूर्ण विविधतेने नटलेला आहे. हा जाणून बुजून इथे सत्ताधारी काँग्रेस असेल भाजप असेल हा जाणून बुजून हा निर्णय घेऊन इथल्या देशाची अखंडता मोडण्याचा प्रयत्न करत आहे. तरी आज या ठिकाणी सांगोला बहुजन समाज पार्टीच्या वतीने माननीय महामहिम राष्ट्रपतीजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना आम्ही हा निवेदन आपल्या सांगोला तहसीलदार मार्फत पोहोचवणार आहे. तरी आज 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारत देश बंदचे आवाहन बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सांगोल्यातील सर्व व्यापारी बंधूंनी आपापले कामकाज बंद ठेवून जो आम्हाला सहकार्य केलेलं आहे बंद करून त्यांचे मी जाहीररित्या आभार मानतो व या निर्णयाचा मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मी जाहीर निषेध करतो. माझे मनोगत थांबवतो. जय भीम जय भारत. या ठिकाणी बहुजन समाज पार्टीनं आव्हान केल्यानुसार या तमाम भारत देशातल्या सर्व बहुजन सामाजिक संघटनेनं तशा पद्धतीनं या आव्हानाला साथ देऊन या आव्हानामध्ये जे जे या ठिकाणी व्यापारी बंधू सर्व जाती धर्माच्या व्यापारी बंधूंनी तुमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि बंद केलं त्यांचा आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद देतो. या लढ्यामध्ये खरं तर संत रविदास सामाजिक संघटनेचे सन्माननीय सर्व पदाधिकारी यामध्ये या ठिकाणी सहभागी झाले त्यांचंही आम्ही मनापासून अंतःकरणपूर्वक या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांचंही आभार मानतो. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे बहुजन क्रांती मोर्चा आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी अखिल भारतीय वडार समाज संघटना आणि त्यांचे सर्व सहकारी या लढ्यामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. या सर्व बहुजन समाजाचं आम्ही मनापासून अंतःकरणपूर्वक या ठिकाणी सर्वांचा धन्यवाद देतोय. सर्वांचा आभार मानतोय. खरं तर जातीयतेच्या या ठिकाणी उतरंडीमध्ये हा जो देश जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली इथल्या भाजप आणि भाजपच्या RSS या संघटनेने हे पुढील अशा पद्धतीचे डाव चालू केलेले आहेत. इथल्या असणाऱ्या SC ST OBC NT BJP मायनॉरिटीज अशा 85% बहुजन समाजाला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं जे संविधान आहे की जे संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा प्रदीर्घ काळ घालवून या देशाचं संविधान बाबासाहेबांनी तमाम सर्वांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिलेलं आहे. आणि या संविधानामध्ये सर्वांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं 340व्या कलमानुसार या देशाच्या साळी कोळी माडी लेकी तांबोळी समगर धनगर कुणबी मराठा अशा सर्व या ठिकाणी ओबीसी समाजाला 340व्या कलमानुसार बाबासाहेबांनी पहिलं आरक्षण ओबीसी वर्ग आहे. सन्माननीय सांगोला तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आदरणीय संतोषजी कलसे साहेब आमचं हे निवेदन घेण्यासाठी आज या ठिकाणी आज खरं तर देश पातळीवरती 1 ऑगस्ट या देशातील नवतल जगातील या ठिकाणी महामानव साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा संपूर्ण देशभर आणि जगभर या ठिकाणी साजरा होत असताना संपूर्ण दलित मागासवर्गीय आणि बहुजन बांधव अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या या ठिकाणी आनंदोत्सव सोहळा साजरा करत असताना या आनंदावरती खऱ्या अर्थानं विरजण टाकण्याचं काम या देशातल्या काही मनुवादी जातीवाद्यांनी या देशातल्या न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे असं आम्ही म्हणतो. परंतु या न्याय व्यवस्थेला ज्यांच्याकडे या ठिकाणी कायदे करण्याचा अधिकार नाही परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये जो त्यांनी कायदा केलेला आहे की 1 ऑगस्ट 2024 दिवशी त्यांनी या देशातल्या SC ST असणाऱ्या तमाम सर्व बहुजनवादी अशा सर्व विचारधारांच्या